नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सगळे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील आणि मराठीमध्ये असल्यामुळे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल सुद्धा. तर आज आपण शिकणार आहोत जावास्क्रिप्ट मधले फंक्शन्स जे कॉल, अप्लाय आणि बाइंड आहेत आणि क्लोजर्स आहेत. तर जावास्क्रिप्ट मध्ये क्लोजर्स काय असतात? कॉल मेथड आहे, अप्लाय मेथड आहे, बाइंड मेथड आहे. याचा आपण कोणत्या पद्धतीने उपयोग करू शकतो? ठीक आहे, तर सगळंच आज आपण बघणार आहोत. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. सुरुवातीला बघूया कॉल म्हणजे काय. ठीक आहे, कॉल फंक्शन म्हणजे काय? तर कॉल फंक्शन जे असतं, कॉल फंक्शन मध्ये आपण काय करू शकतो? एका दुसऱ्या ऑब्जेक्टची जी मेथड आहे ती आपण कॉल करू शकतो आणि ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर जे आता फॉर एक्झाम्पल पॅरामीटरमध्ये आपण ऑब्जेक्ट पास करणार, तर ते जे ऑब्जेक्ट आहे ते दुसरा ऑब्जेक्ट जो आहे तो पहिल्या ऑब्जेक्टची जी मेथड आहे तिला कॉल करून आपण पास करतो, जेणेकरून पहिल्या ऑब्जेक्टची जी मेथड आहे त्याच्यामध्ये जो कोड लिहिलेला आहे तो कोड आहे तो रन होतो दुसऱ्या ऑब्जेक्टवर. तर कोणत्या पद्धतीने? ठीक आहे, तर आता फॉर एक्झाम्पल मी आता इथे घेतो कॉन्स्ट पर्सन नावाचा ऑब्जेक्ट घेतो. ठीक आहे, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगता येईल. तर आपण ऑब्जेक्ट्स पाहिले होते याच्या आधी. नेम आहे लर्न. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेम. नेम आहे, आपण देऊया लिफ्ट. ठीक आहे, आणि इथे एक फंक्शन असतं. ठीक आहे, आपण फंक्शन सुद्धा जावास्क्रिप्टच्या ऑब्जेक्टमध्ये आपण लिहू शकतो. तर फंक्शन मध्ये कसं, तर फुल नेम नावाचं एक फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला प्रिंट करायचंय. ठीक आहे, काय प्रिंट करायचंय आपल्याला? फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ठीक आहे, तर आपण टेम्पलेट स्ट्रिंगचा उपयोग करूया. कन्सोल लॉग टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये डॉलर डबल कोट्स दिस डॉट एफ नेम, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पेस डॉलर डबल कोट्स, सॉरी कर्ली ब्रॅकेट्स, दिस डॉट एल नेम, बरोबर आहे. तर आता काय केलंय आपण या फंक्शन मध्ये? एफ नेम आणि एल नेम हे दोन्ही प्रिंट केलेत. आता याला मला कॉल कसं करता येईल? या पर्सनला कॉल करून मी काय करणार? पर्सन डॉट जे फुल नेम नावाची मेथड आहे तिला मी कॉल करतो. ठीक आहे, तर कॉल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता ब्राउझरमध्ये. कन्सोल मध्ये तुम्ही लर्न लिफ्ट नावाची जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग तुम्ही बघू शकता, बरोबर आहे. तर हे काय केलेलं आहे? फुल नेमने आपल्याला प्रिंट करून दिलेले आहे, एफ नेम आणि एल नेम. काय होईल की ही जी मेथड आहे ही मेथड मी दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी यूज करू शकेल. ठीक आहे, तर दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे कसा? तर सेम आहे. मी काय करतो? पर्सन वन जे आहे, पर्सन वन नावाचं मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो, बरोबर आहे. पर्सन वन नावाचा ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये मला काय करावं लागणार आहे? नाव जे आहे ते मी नाव थोडे डिफरंट देतो. ठीक आहे, माझंच नाव देतो, सतीश पवार, आणि एफ नेम आणि एल नेम. ठीक आहे, याची जरा स्पेलिंग आपल्याला ठीक आहे. प्रॉपर्टीचं कसं आहे, तुम्हाला हे जे लेटर केसिंग आहेत हे केसिंग प्रॉपर द्यावं लागतात. प्रॉपर्टी डिफाईन करताना पहिलं जे लेटर आहे ते स्मॉलने आणि दुसरं लेटर जे आहे ते, म्हणजे याला पास्कल केसिंग म्हणतात. ठीक आहे, पास्कल केसिंग तुम्हाला वापरावं लागते. त्याच्यानंतर आहे पर्सन वन. तर याच्यात मध्ये मला फंक्शन लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये मला फंक्शन लिहायची गरज आहे का? नाही. तर मी काय करणार आता? पर्सन वनची जी मेथड आहे, ठीक आहे, फुल नेम, त्याला मी हा पर्सन वन ऑब्जेक्ट पास करतो. ठीक आहे, कसं तर फुल नेम डॉट कॉल. मी जेव्हा याला फुल नेम डॉट कॉल करणार, आता मला काय करायचं? ही जी फुल नेम मेथड आहे पर्सनची, ठीक आहे, तिला मला कॉल करायचं आहे पर्सन वन नावाच्या ऑब्जेक्टवर. कळालं? म्हणजेच आपण काय करतो? कॉलचा उपयोग करून ज्या जुन्या ऑब्जेक्टची जी मेथड आहे तिलाच आपण वारंवार किंवा आपल्या मनानुसार, गरजेनुसार आपण कॉल करतो दुसऱ्या ऑब्जेक्टवर. ठीक आहे, तर ते अशा पद्धतीने. तर मी जेव्हा कॉल करतो या फुल नेमला पर्सन वन वर,
तुम्ही बघू शकता काय प्रिंट होईल. बघू शकता सतीश आणि अनडिफाईन्ड इथे प्रिंट झालेले आहे. एक सेकंड, का अनडिफाईन्ड प्रिंट झालेले? कारण की इथे स्पेलिंगची थोडी गडबड आहे. ठीक आहे, एल नेमचं स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता सतीश पवार इथे काय झालेले प्रिंट झालेले. कशामुळे? तर आपण काय केलं, ही जी फुल नेम जी मेथड आहे, आता या प्रॉपर्टीचं इथे कन्सर्न नाहीये. ठीक आहे, काय झालेले इथे जे धिस कीवर्ड आहे, हा या धिस कीवर्डनं, आता धिस कीवर्ड म्हणजे काय? ठीक आहे, तर धिस कीवर्ड म्हणजे कसा असतो, धिस कीवर्ड फंक्शनमध्ये असो किंवा ऑब्जेक्टमध्ये असो किंवा क्लासमध्ये असो. ठीक आहे, जेव्हा आपण धिस कीवर्ड हा रेफर करतो, तर फंक्शनमध्ये जर रेफर केला तर ते त्या फंक्शनचं जे कंटेनर आहे, जे ऑब्जेक्ट आहे, त्याला ते काय करतं, रेफर करतं. ठीक आहे, जर क्लासमध्ये जर आपण यूज करत असू कन्स्ट्रक्टरमध्ये धिस कीवर्ड, तर क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये धिस कीवर्ड यूज केल्यानंतर तो धिस कीवर्ड जो आहे तो पॉईंट कशाला करतो, क्लासला करतो. ठीक आहे, तर आता इथे आपण हे जे फुल नेम आहे याला कॉल करतोय कोणत्या ऑब्जेक्टवर, या पर्सन नावाच्या ऑब्जेक्टवर. तर त्याच्यामुळे हा जे धिस कीवर्ड आहे हे कोणाला पॉईंट करेल, या पर्सन वनला पॉईंट करेल. बरोबर आहे, तर त्याच्यामुळे इथे काय होतंय, धिस कीवर्डने या पर्सन वनला पॉईंट केल्यामुळे त्या पर्सन वनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे तो प्रिंट करून देतोय. ठीक आहे, तर यालाच काय म्हणू शकतो आपण, कॉल. ठीक आहे. तर काही आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट सुद्धा आपण पास करू शकतो याला. फॉर एक्झाम्पल, आता समजा मला इथे काही आर्ग्युमेंट पास करायचे आहेत, समजा ए कॉमा बी. बरोबर आहे, तर ए कॉमा बी जे आहे ते सुद्धा मी इथे प्रिंट करतो. ठीक आहे, ए त्याच्यानंतर आहे बी. बरोबर आहे, तर ए कॉमा बी जे आहे, काहीच नाही मित्रांनो, इथून मला कॉमा द्यायचा आहे. ठीक आहे, मी जेव्हा आता या कॉल करणार तर मला इथे आर्ग्युमेंटची लिस्ट सुद्धा असते, तर मी काय करतो इथे 1,2 करतो. ठीक आहे, 1,2 केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अनडिफाईन्ड. एक सेकंड, ए कॉमा बी आहे. अच्छा, तर इथे डायरेक्टली मला इथे मला दिस लिहायची गरज नाही, कारण की हे प्रॉपर्टीज नाही आहेत. हे काय आहेत, हे फंक्शन पॅरामीटर आहे. ठीक आहे, ए कॉमा बी जे आहे ते फंक्शन पॅरामीटर्स आहेत, ह्या प्रॉपर्टीज नाही आहेत. तर प्रॉपर्टीला आपण दिसने यूज करू शकतो, कारण की दिस जे कीवर्ड आहे ऑब्जेक्टला रेफर करतं, परंतु दिस जे कीवर्ड आहे ते आपण पॅरामीटर्सवर यूज करू शकत नाही. पॅरामीटर आपल्याला ॲज इट इज इथे प्रिंट करावे लागते. बरोबर आहे, तुम्ही इथे बघू शकता सतीश पवार 1-2 प्रिंट झालेले आहे. बरोबर आहे, तर आपण पॅरामीटर सुद्धा याला पास करू शकतो. तुम्हाला कळलंच असेल आता कॉलचा काय उपयोग आहे. कॉल म्हणजे काय, तर एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टची मेथडला आपण कॉल करू शकतो एखाद्या तिसऱ्या ऑब्जेक्टवर. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा अप्लाय. अप्लाय मेथडमध्ये कसं असतं, सिमिलरच आहे. कॉल आणि अप्लाय दोन्ही सारखेच आहेत. तर डिफरन्स आहे फक्त काय आहे, की अप्लायमध्ये जे आहे, अप्लायमध्ये आर्ग्युमेंट जे आहेत ते तुम्हाला ॲज अन अरे पास करावे लागतात. ठीक आहे, आणि कॉलमध्ये आर्ग्युमेंट जे आहे तुम्ही कॉमा बेस्ड पास करू शकता. कळलं? आता सेम मेथड आहे, आपल्याला अप्लायवर कॉल करायचं आहे. तर काहीच डिफरन्स नाही मित्रांनो, फक्त इथं कॉलच्या जागी अप्लाय करायचं आहे आणि जे आर्ग्युमेंट जे आहेत ते आपल्याला अरेमध्ये पास करायचं. कोणत्या पद्धतीने? इथे अरेचं सिम्बॉल द्यायचं. झालं विषय. विषय इथे क्लोज झाला. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता सेम डिफरन्स आहे. काहीच फरक नाहीये. अ, अ, काहीच फरक नाहीये. बरोबर आहे. सेम रिझल्ट आहे. तर कॉल आणि अप्लायमध्ये फक्त एवढाच फरक आहे. दोघांचाही सेम आहे. तुम्ही जेव्हा कॉल यूज करता, तर कॉल सुद्धा एखाद्या पहिल्या ऑब्जेक्टची जी मेथड आहे, ती दुसऱ्या ऑब्जेक्टवर तुम्हाला कॉल करता येते आणि पॅरामीटर जे आहेत तुम्ही कॉमा बेस्ड इथे पास करता. परंतु अ, अप्लायमध्ये काय होतं, अप्लायमध्ये जे आर्ग्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ॲज अन अरे पास करावे लागतात. एवढाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बाइंड. आता बाइंड मेथड काय करते? ठीक आहे, आता बघूया काय होते. तुम्ही पाहू शकता सतीश पवार अनडिफाईन्ड अनडिफाईन्ड हे प्रिंट झालेले आहे इथे. ठीक आहे, का प्रिंट झालेलं आहे? तर बाइंडमध्ये काय असतं, बाइंड जे आहे ते एक रेफरन्स जो आहे तो रेफरन्स आपल्याला देतो. ठीक आहे, आता तुम्ही इथे पाहू शकता
याच्यामध्ये सुद्धा आर्ग्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अरेमध्येच पास करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जो फंक्शन आहे ते फंक्शन तुम्हाला बाइंड करावं लागतं दिस कीवर्डने आणि जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला इथे स्टोअर करावा लागतो. ठीक आहे. तर रिझल्ट स्टोअर केल्यानंतर काय होतं तुम्ही इथे पाहू शकता त्या रिझल्टला तुम्हाला कॉल करावं लागतं. रिझल्टला तुम्ही जेव्हा कॉल करसाल तर तुम्ही इथे पाहू शकता सतीश पवार अनडिफाईन्ड जे आहे ते इथे आलेलं आहे. का तर हे जे बाइंड जे आहे हे बाइंड आपल्याला काय देतं ओरिजिनल फंक्शन जे आहे ॲज अन ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करतं. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता क्रिएट्स अ बाउंड फंक्शन दॅट हॅज द सेम बॉडी ॲज द ओरिजिनल फंक्शन. कळालं? म्हणजेच हे काय करणार आता जेव्हा आपण बाइंड करणार या फुल नेमला बाइंड करतोय आपण कोणासोबत पर्सन सोबत तर त्यावेळेस हे जे फुल नेम आहे हा सेम फुल नेम नावाचं फंक्शन जे आहे ते आपल्याला तो रिटर्न करतो या रिझल्टमध्ये. जसं आपण हा फुल नेम कॉल करतोय तर सेम पद्धतीने आपल्याला रिझल्ट हा आपल्याला सुद्धा इथे कॉल करतायत. जेव्हा आपण रिझल्ट कॉल करू त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता जे फुल नेम आहे तो फुल नेम आपण कॉल करतोय असं तुम्ही गृहीत धरू शकता. आता याला मला समजा पॅरामीटर्स पास करायचे आहेत, तर पॅरामीटर्स सुद्धा मी याला पास करू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता. मी इथे पॅरामीटर्स पास केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता सतीश पवार 1-2 जे आहे ते प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा कॉल, अप्लाय आणि बाइंड आहे. आता आपण एक काम करूया. आपण आता क्लोजर काय आहेत ते बघूया. क्लोजर्स म्हणजे कसं असतं, जेव्हा आपण एक फंक्शन आहे, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आहे. आता हे थोडं मी कमेंट आउट करतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? आता फॉर एक्झाम्पल आपण करूया ॲड फंक्शन. ठीक आहे. फंक्शन ॲड. आता हे काय करणार आहे? प्रॉब्लेम काय असते बघा, एक काउंटर व्हेरिएबल आपण घेतलेला आहे 0 नावाचा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे काउंटर प्लस इक्वल्स टू 1 आपण काय करतोय काउंटर वाढवतोय आणि रिटर्न काय करतोय रिटर्न आपण करणार काउंटर, बरोबर आहे. तर ज्यावेळेस आपण रिटर्न काउंटर करतोय तर त्यावेळेस तुम्ही पाहू शकता हा जो काउंटर आहे इन्क्रीज होणार 1 ने आणि इथे आपल्याला तो रिटर्न करतोय. आता मला सांगा हा जो फंक्शन आहे फॉर एक्झाम्पल मी इथे आता व्हेअर एक्स इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल समजा 0 घेतलेलं आहे. ठीक आहे. तर 0 घेतल्यानंतर एक्स इज इक्वल टू ॲड. आता मी या ॲडला कॉल करतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे कन्सोल लॉग. मी आता लॉग करतोय कन्सोलमध्ये या एक्सची व्हॅल्यू. तुम्ही इथे बघू शकता एक्सची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे, बरोबर आहे. आता काउंटर जो आहे, आता मी जर या फंक्शनला मल्टिपल वेळेस जर कॉल केलं, तर तुम्ही असं गृहीत धरू शकता की काउंटर जो आहे तो वाढतोय, बरोबर आहे. पण जर मी इथे ब्राउझरमध्ये पाहिलं तर काउंटर वाढत नाही मित्रांनो. काउंटर फक्त एकदाच वाढतोय फर्स्ट कॉलला आणि सेकंड कॉलला सुद्धा तो काउंटर जो आहे तो रिसेट होतोय, बरोबर आहे. तर मी किती जरी वेळेस हे फंक्शन कॉल केला तरी सुद्धा मला जी काउंटरची व्हॅल्यू जी आहे ती 1च मिळते. ठीक आहे. तर याला काय, याला एक आपल्याकडे क्लोजर्स नावाचं एक कन्सेप्ट आहे. इनर फंक्शन्स असतात. ठीक आहे. क्लोजर म्हणजे काय असतं, इनर फंक्शन्स असतात. ते काय करतात, ते आपल्याला क्लोजरचं जे सिंटॅक्स आहे, त्या सिंटॅक्सच्या पद्धतीने आपल्याला ते कॉल करता येतात. ठीक आहे. तर कोणतं? म्हणजे आता इनर फंक्शन म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल आता मी इथे ॲडिशन नावाचं एक फंक्शन लिहिलेलं आहे. ठीक आहे. फंक्शन ॲडिशन. ठीक आहे. तर या ॲडिशनमध्ये हा काय करणार, हा करणार आहे बघा काउंटरला अपग्रेड. ठीक आहे. काउंटरला जेव्हा हा अपग्रेड करतो, हे जे ॲडिशन आहे, हा ॲडिशन मला इथे कॉल करावा लागतो. ठीक आहे. तर ॲडिशन ज्यावेळेस मी इथे कॉल करेल, त्यावेळेस जो काउंटर आहे तो अपडेटेड काउंटर मला तो रिटर्न करतो. आता जर तुम्ही बघितलं ब्राउझरमध्ये रिटर्न मी काउंटर करतोय.
एक सेकंड. रिटर्न फंक्शन काउंटर आहे आणि याच्यामध्ये मला रिटर्न करावं लागणार आहे काउंटर. ठीक आहे. आता रिटर्न मी जर केलं तर आता मला जो ऍड फंक्शन आहे किंवा जो ऍड फंक्शन आहे तो एका व्हेरिएबल मध्ये मला स्टोअर करावा लागतो. ठीक आहे, एक्स. आणि त्या एक्सला ज्यावेळेस मी कॉल करतो मल्टिपल वेळेस, आता पहिल्यांदा जेव्हा मी एक्सला कॉल करतो, ठीक आहे, आता हे कन्सोल लॉग मध्येच घेऊया आपण डायरेक्टली. कन्सोल लॉग मध्ये एक्सला कॉल करूया आपण. तर तुम्ही इथे बघू शकता 1 आहे व्हॅल्यू. आता याला जर मी मल्टिपल वेळेस जर केलं, तुम्ही बघू शकता त्याची व्हॅल्यू जी आहे ती वाढते. तर क्लोजर्स म्हणजे काय? तर क्लोजर्स म्हणजे इनर फंक्शन्स असतात मित्रांनो. तर इनर फंक्शन्सला क्लोजरमध्ये जे आहे इनर फंक्शन्स, ते इनर फंक्शन्स जे आहेत ते इनर फंक्शन्स रिटर्न होतात ॲज अन फंक्शन. ठीक आहे. तर आपण याच्या आधी कधी कोणतंही फंक्शन आपण रिटर्न केलेलं नाहीये. सरळ सरळ आपण फंक्शनला लिहिलेलं आहे आणि कॉल केलेलं आहे. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवलेलं होतं जेव्हा आपण जे ऍड फंक्शन आहे, ठीक आहे, ऍड फंक्शन आपण मल्टिपल वेळेस कॉल केला होता, परंतु जी काउंटरची व्हॅल्यू आहे ती काउंटरची व्हॅल्यू वाढत नव्हती. तर इथे काय होतंय, आपण जो ऍड फंक्शन आहे तो ऍड फंक्शन आपण एका व्हेरिएबलला असाइन केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता हे जे फंक्शन ऍड आहे याचा रिटर्न टाईप सुद्धा एक फंक्शन आहे जो की नंबर रिटर्न करतो. ठीक आहे. तर या ऍड मध्ये हे रिटर्न फंक्शन ऍडिशन असल्यामुळे आता इथे काय होणार आहे, इथे फक्त वन टाइम याची व्हॅल्यू सेट होते काउंटरची. बरोबर आहे. वन टाइम याची व्हॅल्यू कशी सेट होणार, आपण हा ऍड जो आहे याचा इन्स्टन्स आपण म्हणजेच या ऍडिशन फंक्शनचा इन्स्टन्स जो आहे तो आपण या एक्स ला आपण असाइन केलेला आहे. बरोबर आहे. तर जेव्हा आपण या ऍड फंक्शनचा जो इन्स्टन्स याला असाइन केला त्याच वेळेस जी काउंटरची व्हॅल्यू आहे ती 0 इनिशिएट झालेली आहे. ठीक आहे. इनिशिएट झाल्यानंतर एक्सला आपण जेव्हा जेव्हा आता हे काय आहे, हे कॉल बाय रेफरन्स आहे. ठीक आहे. तर या फंक्शनचा रेफरन्स आपण इथे स्टोअर करतोय आणि या रेफरन्सला आपण मल्टिपल वेळेस कॉल करतोय. तर जेव्हा आपण या रेफरन्सला मल्टिपल वेळेस कॉल करतोय तर त्यावेळेस जी काउंटरची व्हॅल्यू आहे ती तर सध्या 0 आहे सुरुवातीला आणि ती 1 ने पुन्हा वाढते. आता फॉर एक्झाम्पल मी आणखी एकदा जर याला कॉल केले इथे, आणखी एकदा कॉल केल्यानंतर तुम्ही ब्राउझरमध्ये बघू शकता याची व्हॅल्यू 4 झालेली आहे. ठीक आहे. 4 झालेली आहे त्याची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता याची व्हॅल्यू जी झालेली आहे 4 झालेली आहे. तर यालाच म्हणतात क्लोजर्स. क्लोजर्स म्हणजे इनर फंक्शन्स जे रिटर्न होतात. काहीतरी एक एक सर्टन फंक्शनॅलिटी आपल्याला रिटर्न करतात. त्यालाच आपण म्हणू शकतो क्लोजर्स. ठीक आहे. मी पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवट आलेला आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला डिफरन्सेस सांगतो. कॉलमध्ये काय होतं, कॉलमध्ये आपण जे आहे कॉलमध्ये आपण एखाद्या ऑब्जेक्टचं जे फंक्शन आहे त्याला कॉल करतो दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत. बरोबर आहे. आणि पॅरामीटरमध्ये आपण अरे देत नाही. पॅरामीटरमध्ये आपण जे देतो कॉमा बेस्ड व्हॅल्यूज देतो, आर्ग्युमेंट्स जे असतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर अप्लाय मध्ये सुद्धा सेम करतो आपण. ठीक आहे. एक फंक्शन आपण कॉल करतो दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत, त्याच्यामध्ये फक्त आपण जे आर्ग्युमेंट्स आहेत किंवा पॅरामीटर्स जे आहेत ते आपण अरेमध्ये कॉमा बेस्ड आपण सेंड करतो. त्याच्यानंतर आहे बाइंड. तर बाइंड आपण काय करतो, या फुल नेमला आपण बाइंड करतो पर्सन 1. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स आपण सेंड करतो. तर बाइंड आपल्याला काय करते, या फुल नेमचा इन्स्टन्स जो आहे तो आपल्याला रिटर्न करतो इथे. ठीक आहे. आपल्याला त्याचा जो इन्स्टन्स आहे तो एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावा लागतो आणि त्या इन्स्टन्सला आपल्याला कॉल करावं लागतं. ठीक आहे. तर हे आहे बाइंड. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे क्लोजर्स. क्लोजर्स म्हणजे सेम आहे. आपल्याला एक फंक्शन लिहावं लागतं. त्या फंक्शनच्या आतमध्ये एक फंक्शन असतं. ठीक आहे. तो रिटर्न करतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मल्टिपल फंक्शन्स असतात. तर मल्टिपल जे आहेत क्लोजर सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर मल्टिपल क्लोजर्स कोणत्या पद्धतीने असतात, तर त्याच्यासाठी आपण एक फंक्शन लिहूया इथे. ठीक आहे. हा फंक्शन ऍड आहे तर सेम आहे, फंक्शन ऍड आपल्याला कॉल करावं लागणार आहे. पण त्याच्यासोबत काय होणार आहे, आता हा जो व्हेरिएबल आहे व्हेरिएबल आपण इथे घेऊया. त्याच्यानंतर आहे आता हे रिटर्न हे फंक्शन काय करते, आपल्याला ऍडिशन करते. बरोबर आहे. परंतु आता आपल्याला काय करायचंय,
ज्या काही व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे, ते व्हॅल्यूज आपल्याला फॉर एक्झाम्पल आता आपण 4 ते 5 व्हॅल्यूज पास करूया. तर 4 ते 5 व्हॅल्यूजचं जे आहे आपल्याला ॲडिशन पाहिजेत. तर इथे काय करावं लागणार आपल्याला सुरुवातीला ए पास करावं लागणार. ठीक आहे. तर ए जे आहे आपण काय करूया इथे या ॲडिशनमध्ये ए घेऊया. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक इनर फंक्शन असतं पुन्हा एक. ठीक आहे. इथे काय करणार आपण रिटर्न फंक्शन पुन्हा एक ॲडिशन करूया. एक रिटर्न नॉर्मलच फंक्शन रिटर्न करूया इथे रिटर्न ए करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिटर्न बी फंक्शन रिटर्न. त्याच्यानंतर आहे पुन्हा फंक्शन मध्ये इथे सी करूया. हा काय करणार आहे हा पुन्हा आपल्याला रिटर्न करतोय काहीतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शेवटचं फंक्शन लिहूया रिटर्न फंक्शन. याचा जो पॅरामीटर आहे तो डी आहे आणि हा काय करणार आपल्याला रिटर्न ए प्लस बी प्लस सी प्लस डी. ठीक आहे. हे 4 व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करणार. तर आता आपण काय करू शकतो आपण हा ऍड नावाचा जो फंक्शन आहे तो कॉल करू शकतो डायरेक्टली. कारण की इथे जे आहे इथे आपल्याला रेफरन्स घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. याला क्लोजरची स्कोप चेन असे म्हणतात. ठीक आहे. क्लोजरचं जे आहे स्कोप चेन. तर याला कोणत्या पद्धतीने आपण कॉल करू शकतो तर कन्सोल लॉग आता मी ऍड करतोय. ठीक आहे. ऍड केल्यानंतर मला पहिली व्हॅल्यू जी आहे ती इथे पास करावी लागते. त्याच्यानंतर दुसरं एक फंक्शन आहे बी नावाचं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 पास करणार मी व्हॅल्यू. त्याच्यानंतर तिसरं एक फंक्शन आहे सी नावाचं. त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू मी पास केलेली आहे 3. त्याच्यानंतर चौथं एक फंक्शन आहे डी नावाचं. त्याच्यामध्ये व्हॅल्यू केलेली आहे 4. तर तुम्ही इथे बघू शकता ऍड जे आहे ऍडला आपण बरोबर आहे या पद्धतीने आपण करतो. अच्छा सॉरी इथे ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे, त्याच्यानंतर इथे डी आहे आणि याच्यानंतर इथे ई आहे. ठीक आहे. तर आपल्याला प्लस करावं लागणार आहे ई इथे शेवटी. ठीक आहे. मग आता एक शेवटचा आपल्याला एक मेथड कॉल द्यावा लागते. तिथे आपण देऊया 5. तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आलेली आहे 15. तर हे पण एक प्रकार आहे मित्रांनो. याला आपण म्हणू शकतो जे क्लोजरची जे आहे क्लोजरची स्कोप चेन. तर मल्टिपल फंक्शन्स आता याच्या आधी आपण जे रिटर्न केलं होतं ते एक सिंगल फंक्शन होतं. तर हे आपण मल्टिपल फंक्शन्स अशा पद्धतीने कॉल करू शकतो. ठीक आहे. तर यालाच म्हणू शकतो आपण जावास्क्रिप्टमध्ये क्लोजर्स. तर क्लोजरसाठी तुम्हाला 2 मी एक्झाम्पल दिलेत. एक नॉर्मल साधं एक्झाम्पल आहे आणि हे जे आहे हे आता इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाणारं हा एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल हे असं एक्झाम्पल दाखवून तुम्ही काय करू शकता इंटरव्ह्यूअरला उत्तर देऊ शकता की क्लोजर्स आपण या टाईपमध्ये आपण यूज करू शकतो म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे कॉल, अप्लाय, बाइंड आणि क्लोजर्स. ठीक आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद तुम्हाला आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करायला आणि व्हिडिओ तुम्ही लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.